साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगाव। मालेगाव शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने इमारतीजवळील गणेश कुंडात गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते। याशिवाय गिरणा नदी पात्रात देखील बाप्पाच्या विसर्जनासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात। त्यामुळे शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता सोयगाव भागातील वाढत्या रहिवासी वस्तीतील भाविकांसाठी एक स्वतंत्र गणेशकुंड तयार करण्यात यावं अशी मागणी तत्कालीन सरपंच ताराचंद बच्छाव यांनी सन 2013 पासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता। गणेशकुंड उभारणीसाठी आतापर्यंत अनेकदा मनपाला निवेदने देण्यात आली, आंदोलने देखील झाली आहेत। त्यामुळे गणेशकुंड उभारणीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून लांबणीवर पडलेला होता। अखेर मालेगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सोयगाव टेहरे चौफुली इथं नवीन गणेशकुंड उभारण्यात आले। या कुंडाचा पालकमंत्री दादा भुसे, आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। वर्षानुवर्ष लांबणीवर पडलेला प्रश्न यंदा लंबोदराच्या आगमनापूर्वीच सुटला आहे। त्यामुळे यंदा सर्वांच्या लाडक्या लंबोदराचं विसर्जन सोयगावकर आपल्या गणेशकुंडातच करतील अशी सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे। सोयगाव भागात नुकतंच गणेशकुंडाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। सोयगाव टेहरे चौफुली मनपा हद्दीतील गिरणा नदी तीरावरची सर्वे नंबर 78/1, क्षेत्र 2 हेक्टर 3 आर व 78/2, क्षेत्र 0.5 आर, एकूण क्षेत्र 2 हेक्टर 8 आर या जागेची 7-12 उतार्यावर सरकार या नावाने मालकी असलेल्या जागेपैकी गणेशकुंडासाठी 1 हेक्टर आर व रस्त्यासाठी 1440 चौरस मीटर जागेची जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे जुलै 2022 रोजी घेत या ठिकाणी गणेशकुंड उभारण्यात आले। सोयगाव भागात उभारण्यात आलेले हे गणेशकुंड आकाराने तसंच उंचीने मोठे असल्यामुळे या ठिकाणी छोट्या गणपतींसह मोठमोठ्या गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींची देखील विसर्जनाची सोय करण्यात आली। त्यामुळे मालेगाव शहरातून मनपा इमारतीच्या लगत असलेल्या गणेशकुंडावर होणारी भाविकांची गर्दी न होता सुलभता होणार आहे। या प्रसंगी बोलताना आयुक्त रवींद्र जाधव म्हणाले की दादा भुसे यांची काम करण्याची पद्धत अत्यंत चांगली आणि वेगळेपणाची आहे। संबंधित विभागाकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून ही जागा उपलब्ध करून दिली। या जागेवर बांधण्यात आलेले सुसज्ज असा गणेशकुंड हे निश्चितच मालेगाव शहरातील रहिवासी यांच्याकरता सोयीस्कर ठरणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आपापल्या परिसरातील गणेश बाप्पाचं विसर्जन करावं असं आवाहन मनपातर्फे आयुक्त रवींद्र जाधव यांनी केलं। कारण साहेब आम्ही म्हटलं साहेब 15 दिवसात नाही 5 दिवसात काम झालं पाहिजे, म्हणजे आमची ठेकेदाराची अगदी आणि 5 दिवसात झालीच पाहिजे, करतोच आम्ही। 15 दिवस आम्ही म्हणतो साहेब 15 दिवस लागतील याला, नाही 5 दिवसात झालं पाहिजे। सगळे आमचे इंजिनियर आहेत, गांगुर्डे आहे, ठेकेदार हे, ते आम्ही सगळे साक्षीला आहे आणि अशानंच काम होतात। नाही तर आम्ही 15 दिवस म्हटलं की त्याला 3 महिने लागतात, पण साहेबांचे आदेश आहे। आणि खरं तर मी आल्यापासून रखडलेले कामं पूर्ण करण्यातच मी जरा बऱ्यापैकी आता सुशोभीकरणाला आम्ही आदेश दिला 3 मोर्चे की कधी पूर्ण करणार आणि ते काम वेळेत पूर्ण केलं। पण पूर्ण झाल्यावर कधी कौतुक काही केलं नाही की तुम्ही वेळेत पूर्ण केलं। असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याविषयी पण, नंतर आपण सावित्रीमाई फुले यांच्या अभ्यासिकाच्या बाबतीत पण आपण एक विश्वास निर्माण केला नागरिकांमध्ये की आम्ही जे सांगतो ते करतो। आता एक पुढचा, आता मी हे म्हटले की साहेब झोपतात कधी, उठतात कधी, काही कळतच नाही। मी तर म्हणतो साहेबांना स्वप्न पण कधी पडतात इतकी मोठमोठी, फार मोठे स्वप्न। आता मी समजा लहान आपल्याला 4 व्हीलरमध्ये फिरता आलं पाहिजे असं आपलं स्वप्न, साहेब तसं नाही। साहेब म्हणतात विमानातच कसं एवढी मोठी स्वप्न। मागच्या आठवड्यातच आता दादाने सांगितल्याप्रमाणे महिला हॉस्पिटल तिथे मी पाहणी केली। असं थोडासा मोकळा वेळ होता, काष्टीच्या कॉलेजलाही जाऊन आलो, पूर भरून आला, एकदम अभिमान वाटला। कारण मी पण ॲग्रिकल्चर पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तिथे गेलो, तिथल्या डीनला वगैरे भेटलो, सगळा परिसर पाहायला खरोखर चांगलं वाटलं। आपण कोणी तिथं जात नाही, परंतु आता पहिली बॅच तिथं चालू होते। 60च्या 5 कॉलेजेस, 6-5-30 आणि मग असंच हे दरवर्षी विद्यार्थी वाढत जाणार। तेच दुखणं सुद्धा बाजूला ठेवून घरी 8 वाजता जरी त्यांच्या कोणी आला असेल ना, आंघोळ करतात, त्या आलेल्या लोकांची काय असेल त्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेतात आणि सातत्याने, म्हणजे मुंबईहून जरी गाडीत बसला असेल तर ते मालेगावपर्यंत तर 100 जणांना फोन लावतात आणि हे काम केलं का, ते केलं का, याचं काय झालं। आणि अतिशय बारीक लक्ष आहे आपल्या मतदारसंघावर, असं नेतृत्व आपल्या सर्वांना लाभलं
आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपण अशा नेत्याच्या नेतृत्वामध्ये काम करतो, याचा आम्हाला सर्व सार्थ अभिमान आहे. मी आदरणीय आयुक्त साहेब, चांगली सुविधा आपल्या या संपूर्ण पंचक्रोशीच्या दृष्टिकोनातून गणेश भक्तांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ताराचंद आप्पांनी जसं सांगितलं, गणेश कुंडाची मागणी होती, परंतु शेवटी त्याला जागा उपलब्ध झाली पाहिजे. खाजगी जागा ॲक्वायर करत असताना आपल्याला माहिती आहे की अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि मग शासनाची ही जागा या ठिकाणी उपलब्ध झाली आणि सर्वांच्या पाठपुराव्यामुळे आज हे गणेश कुंड या ठिकाणी साकारलेलं आहे. या गणेश कुंडामध्ये ज्या काही सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाचे जे गणपती असतील तर त्या मोठ्या मूर्तींचंही विसर्जन या ठिकाणी होऊ शकणार आहे. कौटुंबिक घरामध्ये जरी गणपती बसवलेला असेल आणि ते कुटुंब जरी विसर्जनाला इकडे आलंय तर त्यांच्यासाठीची एक स्वतंत्र व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला वाटतं की जसं आयुक्त महोदयांनी सांगितलं, अनेक अडचणींना सामोरं जात हे गणेश कुंड या ठिकाणी साकारलेलं आहे. एक बरं झालं की चालू वर्षाला गिरणा नदीला एक मोठा पूर पण येऊन गेला आणि पूर येऊन गेल्यामुळे आपल्या गणेश कुंडाचं अप्रत्यक्ष टेस्टिंग पण झालं आहे का नाही, नाहीतर परत याच्यावर प्रश्न सुरू झाले असते. अर्थात येणाऱ्या काळामध्ये गांगुर्डे साहेब आपल्याला याला एक संरक्षक भिंत पण करून घेऊ आपण, त्याचा एक प्रस्ताव तयार करा की जेणेकरून एक सेफ हा संपूर्ण परिसर असला पाहिजे. कारण लहान मुलं, महिला, ज्येष्ठ मंडळी पण जेव्हा इकडे येईल तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि उद्याच्याला मोठा पूर जरी आला तरी त्या पुरापासून या गणेश कुंडाचं संरक्षण झालं पाहिजे. कारण पाटील साहेब, या गणेश कुंडाच्या लागून सोयगाव टेहरे पूल पण आपला मंजूर आहे. मी मान्य नामदार मंत्री साहेब आणि आयुक्त साहेब यांचे आभार मानतो की एवढी एक भव्य 1.25 कोटीची हात आपल्याला वस्तू आपण करून दिलेली, त्याबद्दल सोयगाववासी बच्चा परिवारातर्फे मी त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव.